नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी गणित 2 प्रकरण क्रमांक 1 समरूपता हे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. प्रकरण क्रमांक 1 समरूपता. आपण 7वी, 8वी, 9वी या इयत्तांमध्ये त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र अभ्यासलं आहे. तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची हे आहे. कृतीत दाखवल्याप्रमाणे त्रिकोण एबीसीची उंची एडी व पाया बीसी आहे. आता या दोन त्रिकोणामध्ये तुम्हाला पाया व उंचीची ओळखता येते का? हे जरा तपासून पहा. बरोबर. त्रिकोण एल-एम-एन मध्ये एल-एम पाया व एम-एन ही उंची घेता येऊ शकते. तसंच त्रिकोण पी-एस-आर मध्ये पी-एस ही उंची व एस-आर हा पाया म्हणून घेऊ शकतो. मग याचाच उपयोग करून म्हणजे आपण पाया व उंची या दोन्ही गोष्टी बघितल्यानंतर आपण 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढून पाहणार आहोत. तर मग आता कोणतेही 2 त्रिकोण आपण घेऊया. तर पहिला त्रिकोण ए-बी-सी व दुसरा त्रिकोण पी-क्यू-आर घेतला आहे. तर पहिल्या त्रिकोणामध्ये एडी, एबीसीची उंची एडी व पाया बीसी आहे. तसेच पी-क्यू-आर मध्ये क्यू-आर हा पाया व पी-एस ही उंची आहे. तर गुणोत्तर घेऊया. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी-क्यू-आर बरोबर 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी भागिले 1/2 गुणिले क्यू-आर गुणिले पी-एस. आता इथे 1/2 कॅन्सल होतील. मग आपल्याला 2 त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळेल. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी-क्यू-आर बरोबर बीसी गुणिले एडी भागिले क्यू-आर गुणिले पी-एस. यावरून 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराएवढे असते. जर तुम्ही आलेलं उत्तर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, की एबीसीचा पाया उंची तसेच पी-क्यू-आरचा पाया उंची हे इथं आलेलं आहे. म्हणजेच जर आपल्याला हे सर्व सामान्य त्रिकोणांबद्दल बोलायचं झालं, तर एका त्रिकोणाचा पाया बी1 व उंची एच1 दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी2 व उंची एच2 असेल, तर त्यांच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर बी1 गुणिले एच1 भागिले बी2 गुणिले एच2 या प्रकारे येईल. कोणत्याही 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाहिल्यानंतर आपण 2 त्रिकोणाच्या संबंधित काही अटी पाहूया. अट नंबर 1 दोन्ही त्रिकोणांची उंची समान असेल तर. इथे 2 त्रिकोण दिसत असतील. त्रिकोण ए-बी-सी व त्रिकोण पी-क्यू-आर. यामध्ये एडी ही एबीसीची उंची आहे. पी-एस पी-क्यू-आरची उंची आहे. इथं या दोन्ही उंचींना आपण एच हे नाव दिलं. वरती अटीमध्ये म्हटल्याप्रमाणे त्रिकोणांची उंची समान असेल तर. 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर घेऊया. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी-क्यू-आर बरोबर बीसी गुणिले एच भागिले क्यू-आर गुणिले एच बरोबर बीसी भागिले क्यू-आर. जर दोन्ही त्रिकोणांचं जर तुम्ही निरीक्षण केलं असता, बीसी व क्यू-आर हे त्या दोन्ही त्रिकोणांचे पाया अनुक्रमे पाया आहेत. म्हणजे एबीसीचा पाया बीसी व पी-क्यू-आरचा पाया क्यू-आर आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी-क्यू-आर बरोबर बी1 भागिले बी2. इथं निरीक्षण केले असता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की समान उंची असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. याचप्रमाणे अट नंबर 2 बघूया. दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर. इथं एबीसी व एपीबी हे 2 त्रिकोण घेतले असता, या 2 त्रिकोणांचा पाया एबी हा समान आहे. तर आपण या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर घेऊया. एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एपीबी बरोबर एबी गुणिले एच1 भागिले एबी गुणिले एच2. इथं आपण उंचींना एच1 आणि एच2 अशी नावं दिलेली आहे. त्रिकोण एबीसीची उंची सीडी याला एच1, त्रिकोण एपीबीची उंची पीक्यू याला एच2 असं नाव दिलेलं आहे. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण एपीबी बरोबर एच1 भागिले एच2. आता पुन्हा एकदा आपण इथे या 2
त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तराचे निरीक्षण केले असता तर आपल्याला मिळणारा गुणधर्म आहे समान लांबीच्या पायांच्या 2 त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. कृती खालील रिकाम्या चौकटी योग्य प्रकारे भरा. 1. आकृतीमध्ये जर आपण निरीक्षण केले असता, आपल्याला दिलेल्या कृतीमधले 2 त्रिकोण शोधता येतात का पहिलं पाहूया. तर त्रिकोण ए-बी-सी हा आपण शोधला असेल, तर त्याचा पाया व उंची ही देखील आपल्याला शोधायची आहे. ती तुम्ही शोधली असेल, तर पाहूया त्रिकोण ए-बी-सीचा पाया बी-सी व उंची ए-आर आहे. त्याचप्रमाणे त्रिकोण ए-पी-क्यू हा सुद्धा आपण या आकृतीमध्ये शोधला असेल, तर त्याचा पाया व उंची शोधण्याचा प्रयत्न करूया. बरोबर. त्रिकोण ए-पी-क्यूचा पाया पी-क्यू व उंची ए-आर आहे. म्हणजेच काय? तर त्रिकोण ए-बी-सी व त्रिकोण ए-पी-क्यू मध्ये ए-आर ही एक समान उंची आहे. तर आता आपण यांचं गुणोत्तर लिहूया. क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण ए-बी-सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए-पी-क्यू बरोबर बी-सी गुणिले ए-आर भागिले पी-क्यू गुणिले ए-आर. वरती म्हटल्याप्रमाणे ए-आर ही उंची समान आहे. ती कॅन्सल होईल. आलेलं गुणोत्तर बी-सी भागिले पी-क्यू असेल. 2 नंबरची कृती बघूया. इथे 2 त्रिकोण दिलेत एल-एम-एन व डी-एम-एन. पुन्हा एकदा आपण या आकृतीमध्ये हे दोन्ही त्रिकोण शोधण्याचा प्रयत्न करूया. सापडले असेल. या दोन्ही त्रिकोणामधले आपण पाया व उंची शोधण्याचा प्रयत्न करूया. ते देखील सापडले असतील. तर आपण या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर लिहूया. एरिया ऑफ त्रिकोण एल-एम-एन भागिले एरिया ऑफ त्रिकोण डी-एम-एन बरोबर एम-एन गुणिले एल-पी भागिले एम-एन गुणिले डी-क्यू. तुम्ही कृतीचे निरीक्षण करताना तुम्हाला लगेच कळलं असेल, की या दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया समान आहे. हा पाया एम-एन असल्यामुळे हे दोन्ही पाया समान असल्याने कॅन्सल होईल आणि आपल्याला या 2 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एल-पी भागिले डी-क्यू असे मिळेल. कृती क्रमांक 3 बिंदू एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. रेख सीएम ही त्रिकोण एबीसीची मध्यगा आहे. आकृतीत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की या 2 त्रिकोणांमध्ये त्रिकोण एएमसी व बीएमसी यामध्ये कुठेही उंची दिलेली नाहीये. तर आणि पाया मात्र आपल्याला इथं ओळखता येतील. तर आपण पायांचं गुणोत्तर लिहूया एम भागिले बीएम. या 2 त्रिकोणांची उंची समान आहे. कारण सी हा या 2 त्रिकोणांचा एक सामायिक शिरोबिंदू असल्यामुळे याची उंची समान आहे. म्हणून आपण इथं पायांचं गुणोत्तर घेतोय एम भागिले बीएम. परंतु एम बरोबर बीएम आहे कारण एम हा रेख एबीचा मध्यबिंदू आहे. म्हणून एम भागिले एम बरोबर 1 म्हणून या दोन्ही त्रिकोणांचं गुणोत्तर त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण एएमसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण बीएमसी बरोबर 1 येईल.